श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हेच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर आपल्याला गणपती विसर्जन अगोदर गणपतीजवळची ही एक वस्तू तिजोरीत ठेवायची आहे. ते ठेवल्याने वर्षभर कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. घरामध्ये धन धान्य लक्ष्मी कायम राहील. त्यासाठी आपल्याला गणपती विसर्जन अगोदर ही गोष्ट आपल्याला एका ठिकाणी ठेवायची आहे, म्हणजे तिजोरीत ठेवायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तसेच शेजारचं बेल आयकन देखील दाबा, म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आपल्याकडे गणपती बाप्पा हा अनंत चतुर्थीपर्यंत ठेवला जातो, म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन केला जातो. तर काहींच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती, 5 दिवसाचा गणपती, 7 दिवसाचा गणपती, काहींच्या घरी गौरी विसर्जनाच्या दिवशी देखील गणपती विसर्जन केला जातो. तर आपल्याकडे जर अनंत चतुर्थीपर्यंत गणपती असेल तर तुम्ही नक्कीच ही गणपती विसर्जन अगोदर ही एक वस्तू आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. ते केल्याने कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. वर्षभर आपल्याला सर्व गोष्टी पुरतील एवढी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल. तर आपण गणपतीची तर विधिवत पूजा करतच असतो, तर गणपतीची 10 दिवस आपण सेवा करणारच आहोत. गणपती हा विघ्नहर्ता, संकटमोचन, आपले जे काही अडचणी आहे ते दूर करणारा आहे. आपण प्रत्येक कुठल्याही शुभ कार्याला पहिले गणपतीला निमंत्रित करतो, गणपतीची पूजा करतो आणि मग शुभ कार्याची सुरुवात करतो. कोणतीही पूजा असो, सर्वात पहिले गणपतीला आग्रहाचे निमंत्रण दिले जाते. त्याचप्रमाणे आपण कुठल्याही शुभ कामाची सुरुवात गणपती पूजनाने करतो, गणपतीच्या नावाने करतो. तर ह्यासाठी आपल्याला आपल्या घरी गणपती विराजमान असेल तर ते विसर्जन अगोदर आपल्याला ही एक वस्तू तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ते केल्याने आपल्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची कमतरता भासणार नाही. कधीही आपल्या घरामध्ये धन धान्य कमी पडणार नाही. सदैव लक्ष्मी टिकेल. वर्षभर कुठल्याच गोष्टी आपल्या घरामध्ये कमी पडणार नाही. त्यासाठी आपल्याला ही एक गोष्ट तिजोरीत ठेवायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, गणपती विसर्जन अगोदर कधीही तुम्ही ही एक गोष्ट करा. तर काय करायचं आहे, आपल्याला 7 विलायची घ्यायची आहे. तर आपल्याला ते 7 विलायची अख्खी घ्यायची आहे. तुटलेली, फुटलेली, चिरलेली किंवा खराब झालेली, कीड लागलेली विलायची न घेता अख्खी 7 चांगल्या विलायची घ्यायची आहे. आणि त्या विलायची आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गणपते नमः, ओम गण गणपते नमः किंवा ओम गणेशाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि ते विलायची आपल्या उजव्या हातामध्ये मुठीमध्ये बंद करून आपल्याला जप करायचा आहे. ज्या काही अडचणी आहे, जे काही प्रॉब्लेम आहे, वर्षभर आपल्याला कुठलीच कमी पडू नये असं म्हणायचं आहे. आणि 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गणेशाय नमः असा जप करायचा आहे. तुम्ही हा उपाय गणपती विसर्जन अगोदर कधीही करू शकता. सकाळ संध्याकाळ तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेत तुम्ही करा. गणपतीची आरती अगोदर केला तरीही चालेल, सकाळी आरती अगोदर आंघोळ झाल्यानंतर केला तरीही चालेल. असं म्हटल्यानंतर आपल्याला त्या 7 विलायची गणपतीसमोर ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला त्यांच्या चरणापाशी ठेवायचे आहे. त्यांच्या चरणापाशी ठेवता येईल अशात आपल्याला ते ठेवायचे आहे. त्यांच्या चरणाला लागेल अशा ठिकाणी त्या 7 विलायची ठेवायची आहे. आणि आपल्याला त्या विलायची ठेवल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं त्यांच्या चरणाची ठेवायची आहे. तुमच्या घरात गणपती असेल तर तुम्ही रात्रभर ठेवली तरी चालेल, किंवा तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय करणार असाल तर तुम्ही लगेच त्यांच्या चरणाला लावून घरी आणायचे आहे. आणि त्या 7 विलायच्या काय करायच्या आहे, आपल्याला लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासणार नाही, कधीच कुठलीच कमी पडणार नाही. वर्षभर सर्व गोष्टी पुरेल इतक्या तुमच्या घरामध्ये साठा होईल. हे बघा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, त्यामुळे नक्की जे काही संकट येतील ते दूर करतील. आणि विलायची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये अखंड वास करेल. त्यासाठी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ह्या 7 विलायची ठेवायची आहे. गणपती विसर्जन अगोदर तुम्ही ही वस्तू गणपतीच्या चरणाशी ठेवून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, प्रॉब्लेम, संकटे दूर होतील. तर तुम्ही हा उपाय गणपती बसवत असाल तर तुम्ही
घरी करू शकता किंवा मंडळाचा गणपती असेल ते केला तरी चालेल किंवा तुम्ही मंदिरात जाऊन केला तरीही चालेल. पण गणपती विसर्जन अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि ह्या 7 विलायच्या आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे किंवा ओम गणेशाय नमः असं म्हणत 108 वेळा जप करून आपल्याला त्या गणपतीच्या चरणाशी टेकवून अर्पण करून आपल्याला लाल कापड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. तुम्ही ह्या विलायच्या खिशामध्ये ठेवला तरी चालेल, पाकिटमध्ये ठेवला तरी चालेल, बाहेर जाताना आपल्या पर्समध्ये ठेवलं तरी चालेल. पण तुम्ही ही विलायची जर तिजोरीमध्ये जर ठेवली, तिजोरी आपली कधीही खाली होणार नाही. कायमस्वरूपी तिजोरीमध्ये लक्ष्मी वास करेल. आपल्या तिजोरीमध्ये लक्ष्मीची कमतरता भासत असेल तर ती देखील दूर होईल आणि वर्षभर आपल्याला कुठल्याच गोष्टींची कमी पडणार नाही. तर नक्कीच तुम्ही गणपती विसर्जन अगोदर ही एक वस्तू गणपतीजवळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवून बघा. सर्व अडचणी, प्रॉब्लेम, संकटे दूर होतील. सर्व कामांमध्ये यश मिळेल. मुलांची प्रगती होईल, पतीची प्रगती होईल. तिजोरी कधीही तुमची रिकामी राहणार नाही. माता लक्ष्मी कायम त्यामध्ये वास करेल. त्यासाठी नक्कीच तुम्ही गणपती विसर्जन अगोदर गणपतीजवळची ही एक वस्तू तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तुम्ही ह्या विलायच्या गणपतीच्या चरणाशी रात्रभर ठेवू शकता किंवा तुम्ही बाहेर जाऊन उपाय करणार असाल तर तुम्ही चरणाला लावून मग घरी येऊन 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करून लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या खिशामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर त्यामध्ये ठेवल्या तरीही चालेल. फक्त त्या विलायच्या तुटलेल्या, फुटलेल्या, चिरलेल्या, खराब झालेले, कीड लागलेले नसावे. अख्खे विलायचे आपल्याला घ्यायचे आहे. तर नक्कीच तुम्ही गणपती विसर्जन अगोदर हा उपाय करून बघा. तुम्हाला फरक जाणवेल. तिजोरीमध्ये फक्त ही एक वस्तू ठेवा. सर्व संकटे, अडचणी दूर होतील. सर्व प्रॉब्लेम सुटतील. वर्षभर कुठल्याच गोष्टींची कमी पडणार नाही. तर अशा प्रकारे गणपती विसर्जन अगोदर तुम्ही ही एक वस्तू ठेवा आणि गणपती बाप्पाचा चमत्कार बघा. तुमच्या अडचणी दूर होतील.